हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही अतिशय आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण घेतोय आपण. नवीन प्रकरण, चौथं प्रकरण, ज्याचं नाव आहे अर्थनियोजन. अतिशय महत्त्वाचं हे प्रकरण आहे. त्यामुळे तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो हा शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजचं प्रकरण अर्थनियोजन. चला मित्रांनो, सुरू करूया. प्रकरण 4 गणित भाग 1 इयत्ता 10वी मधील अर्थनियोजन. मित्रांनो, एक नवीन चॅप्टर आज आपण घेत आहोत. अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे, कारण अर्थनियोजन याचा सुद्धा आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होतो. कारण अर्थनियोजन म्हणजेच काय? अर्थ म्हणजे पैसा, आणि त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. मग ते घरामधील असो, आपल्या व्यवसायामधील असो, आपल्या राज्याचं असो किंवा आपल्या देशाचं असो, त्यासाठी एक नियोजन जे आहे ते खूप गरजेचं असतं. आणि तेच आपल्याला शिकायचे. अर्थात तुम्ही इयत्ता 9वीमध्ये हा सुद्धा अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे. अर्थनियोजनाचे काही भाग जे आहेत ते तुम्ही, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स असेल नाही का, या पद्धतीचे तुम्ही अभ्यासलेले आहेत. आता आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत, आणि जो अतिशय महत्त्वाचा आहे. आता या प्रकरणात आपण नेमकं काय शिकणार आहोत? तर GST ओळख. GST म्हणजे काय आपण ते पाहणारच आहोत. त्याचप्रमाणे कर बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस ज्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे GSTचं गणन जे आहे हे कसं केलं जातं, इनपुट टॅक्स क्रेडिट कसा दिला जातो ते आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शेअर्स, म्युच्युअल फंड, अशा बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके मित्रांनो, सुरुवात करूया आपण GSTची ओळखपासून. आता GST म्हणजे काय? आता तुम्हालाही माहिती आहे की GST म्हणजे नेमकं काय. कारण की GST हा शब्द माहीत नसेल, परंतु तुमच्या कानावर 100% आला असेल. कारण की ही प्रणाली जी आहे, हा जो कर आहे, नेक्टा 2-3 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. त्यामुळे GST हा शब्द तर तुम्ही नक्कीच ऐकला असेल. आता GST म्हणजे काय? G मीन्स गुड्स. गुड्स म्हणजे काय मित्रांनो? वस्तू. ओके. S मीन्स सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय मित्रांनो? तर सेवा. आणि T मीन्स टॅक्स. म्हणजेच थोडक्यात काय, मराठीत आपल्याला सांगता येईल, GST म्हणजे वस्तू व सेवा कर. हा, याचा अर्थ कळाला असेल तुम्हाला. GST हे आता कधीच विसरू नका. GST मीन्स G मीन्स गुड्स, S मीन्स सर्व्हिस, T मीन्स टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण मराठी म्हणतो गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिस म्हणजे सेवा, आणि टॅक्स म्हणजे कर, ज्याला आपण मराठीत म्हणतो वस्तू व सेवा कर. ही प्रणाली आपल्या भारतात सुरू झालेली आहे. आता मित्रांनो, मग GSTच्या आधी काय होतं नेमकं? GSTच्या आधी जर आपण बघितलं तर उत्पादन शुल्क होतं, सीमा शुल्क होतं, व्हॅट नाव ऐकलं असेल, करमणूक कर. तुम्ही नाटक किंवा सिनेमा बघायला जातात त्यावरचं जर तुम्ही त्यांच्या आपलं सिनेमाचं तिकीट बघितलं तर त्यामध्ये बघा करमणूक कर असेल नाही का, याचा उल्लेख केलेला असायचा. किंवा केंद्रीय विक्री कर, सेवा कर. समजा आपल्या गावात समजा आपल्याला दुकान असेल, तर मग जर आपल्याला सामान आणायचं असेल बाहेरून विकण्यासाठी, तर गावाच्या सुरुवातीला जकात नाके असायचे नाही का, त्या जकात नाक्यावर तो कर भरावा लागायचा, जकात कर. असे वेगवेगळे जे कर जे आहेत ते आपल्या एका राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर होते. आता पूर्वी जर पाहिलं तर तुम्हाला सांगता येईल बघा, उत्पादन शुल्क आहे, सीमा शुल्क, व्हॅट, करमणूक कर, केंद्रीय विक्री कर, सेवा कर, जकात कर, असे वेगवेगळे कर जे ते पूर्वी होते. आता मित्रांनो मात्र हे सर्व कर जे आहेत हे रद्द करून आता फक्त GST आकारला जातो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. GST म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, GST म्हणजे वस्तू व सेवा कर. हे वरचे सर्व जे कर आहेत हे आता रद्द करून एकच कर आकारला जातो, तो म्हणजे GST. आता मित्रांनो, ही संकल्पना आधीच बऱ्याचशा देशांनी अवलंबली होती. जर आपला एक देश आहे तर आपला एक कर असला पाहिजे, आपला एक बाजार असला पाहिजे. त्यामुळे ही प्रणालीसुद्धा आपण 1 जुलै 2017 पासून अंमलात आणली. तिलाच आपण म्हणतो GST कर प्रणाली. एक देश, एक कर, एक बाजार. ही कर प्रणाली जी आहे 1 जुलै 2017 पासून अंमलात आणली गेली. मित्रांनो, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नेमका ही प्रणाली कधी सुरू झाली, तर त्याचं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 जुलै 2017 पासून ही कर प्रणाली जी ती सुरू करण्यात आली. आता मित्रांनो, GSTचं नेमकं विभाजन कसं करण्यात आलं ते अतिशय सोपं आहे. GSTचे 2 गट जे ते पाडले जातात. एक म्हणजे CGST आणि दुसरा म्हणजे SGST. तुम्हाला इथे लक्षात आलं असेल बघा, GST मी 2 भागात विभागली आहे. ॲक्च्युली ती आहे CGST आणि इथे SGST. आता बघा, GST हा शब्द तर समान आहे.
GST तुम्हाला माहिती झालं, गुड सर्व्हिस अँड टॅक्स. आता CGST म्हणजे काय? म्हणजे सेंट्रल, म्हणजे आपलं थोडक्यात आपलं जे देशाचं जे सरकार आहे नाही का, सेंट्रलचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांना मिळणारा टॅक्स, त्याला म्हणतो सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इकडे मी मित्रांनो बघितलं तर SGST, एस हा एक्स्ट्रा आलेला आहे. एस मीन्स स्टेट म्हणजे काय? राज्य. तर राज्य सरकारला जाणारा हा टॅक्स असतो. CGST आणि SGST असे दोन भाग. आता GST फॉर एक्झाम्पल सांगतोय, GST जर समजा 18% असेल, GST 18% असेल, याचाच अर्थ काय? GST इथे 18% आहे, तर याचा अर्थ काय? 9% जो आहे तो जाणार आहे सेंट्रलकडे, म्हणजेच काय? केंद्राकडे, आणि 9% जाणार आहे तो राज्यांकडे. अशा पद्धतीने GSTचं प्रमुख दोन भागात विभाजन होतं. त्याला आपण म्हणतो CGST आणि SGST. मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. समजा GST जो आहे हा 10% असेल. GST 10% म्हणजे नेमकं काय? GST 10%, याचा अर्थ काय? तर CGST 5% होईल आणि SGST 5% होईल. GST जो आहे तो दोन भागात विभागला जातो. मग त्याचं प्रमाण प्रत्येक गुड्सचं, म्हणजे प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक सेवाचा एक स्लॅब ठरवून दिला आहे, एक रेशो ठरवून दिला आहे की या पदार्थांवरती किंवा या सेवावरती एवढा GST लागेल. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं 10%. समजा हा 12% असेल, तर 12% GST एखाद्या सेवावर किंवा वस्तूवर असेल, तर याचा अर्थ 6% तो सेंट्रलकडे जाईल, म्हणजे केंद्राकडे जाईल, व 6% जो आहे तो कोणाकडे जाईल? तर तो जाणार आहे राज्याकडे. हे तुम्ही लक्षात ठेवा. GSTचं दोन भागात विभाजन होतं, ते म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा करमध्ये, म्हणजे CGST मध्ये, आणि दुसरं म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर, म्हणजेच काय? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, आता तुम्हाला कळालं असेल GST म्हणजे नेमकं काय. आता GSTवरून बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे सर्व कर आहेत, या सर्व कर मिळून आता एक कर तयार झाला आहे, तो म्हणजे वस्तू व सेवा कर, ज्याला आपण GST असे म्हणतो. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा, पुढचा टॉपिक जो आहे तो कर बीजक आपण बघणार होतो. नेमका टॅक्स इनव्हॉइस काय असतो तो आपण बघूया. आपल्याला दिलेला आहे बघा, एक कर बीजक आपल्याला दिलं आहे. टॅक्स इनव्हॉइस जे थोडक्यात बिल जे आहे ते आपल्याला दिलं आहे. तिथे नेमकी आता याची रचना कशी असते? आता जवळजवळ सर्वच बिलांची रचना जी ती या पद्धतीने असते. आपण याचा आता बारकाईने अभ्यास करणार आहोत, बघूया. ओके, तुम्हाला हे पूर्ण दिसेल याची मी दक्षता घेतो आहे. ओके, वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस, थोडक्यात आपल्याला हा नमुना जो आहे तो अभ्यासायचा आहे. ओके, आता इथे बघा मित्रांनो, सप्लायर दिलेला आहे. सप्लायर म्हणजे ज्या दुकानाकडनं आपण एखादी वस्तू घेतो त्याचा पत्ता, त्या दुकानाचं नाव ते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे बघा, त्या मोबाईल नंबर, त्याचा ईमेल ID हा सुद्धा दिलेला आहे. सपोज याचं नाव आहे A to Z स्वीट मार्ट. थोडक्यात हे काय? मिठाईचं दुकान आहे, हे आपल्याला याच्यावरून कळतं. मित्रांनो हे कळालं असेल. म्हणजेच काय? टॅक्स इनव्हॉइसवर त्याचं दुकानाचं नाव, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे ईमेल जो आहे, ईमेल म्हणा की Gmail म्हणा, तो देणं आवश्यक आहे आणि तो दिलेला आहे. ओके, हे मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. आता बघा, एक महत्त्वाचा नंबर आहे GST, नाही का? GST म्हणजे नेमकं काय? आता हा सुद्धा महत्त्वाचा आहे. हा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, GSTN याचा अर्थ काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजे तो व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक असं आपल्याला म्हणता येईल. व्यापाऱ्याचा हा ओळख क्रमांक, ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर आहे असं आपण म्हणतो. आता ज्यांची हा कोणाला बंधनकारक आहे? आता छोटे व्यापारी असेल, रोज समजा वडापावची गाडी, तर त्यांना काय गरजेचे नाही आहे, नाही का? ज्यांचा मागील वर्षाचं आर्थिक उलाढाल जी आहे ही 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, त्यांना मात्र हा नंबर घेणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो कळालं आहे तुम्हाला? हा नंबर जो नंबर म्हणजे काय? तर याचा अर्थ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, थोडक्यात ज्याला आपण म्हणतो व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक. ओके, हा कोणाला बंधनकारक आहे? तर ज्या व्यापाराची मागील वर्षाची आर्थिक उलाढाल जी आहे ही 20 लाखापेक्षा जास्त असेल, त्यांना मात्र हा घेणे बंधनकारक आहे. मित्रांनो, सप्लायर्स म्हणजे काय कळालं तुम्हाला? GSTN हा ओळख क्रमांक म्हणजे नेमका काय तेही तुम्हाला कळालं. आता मित्रांनो, मात्र याची रचना जी कशी केली जाते ते खूप महत्त्वाचं आहे, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता बघा मित्रांनो, 27 दिसतोय तुम्हाला. ओके, आता हा 27 नेमका काय आहे?
तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा तो कोड आहे. म्हणजे याच्यावरनं काय कळून जातं आपल्याला, GSTचा पहिला नंबर 27 बघितला म्हणजे हे आपल्याला कळतं की हा व्यापारी जो आहे याने आपलं आयडेंटिफिकेशन जे महाराष्ट्रातून मिळवलं आहे हा त्याचा अर्थ असतो. मित्रांनो, तुम्ही पॅन कार्ड हे सुद्धा नाव ऐकलं असेल नाही का, पॅन नंबर तुमच्या पालकांचा पॅन नंबर असेल, तो जर आपण बघितला तर तो मला वाटतं 10 अंकाक्षराचा असतो नाही का, तो सुद्धा पॅन समाविष्ट यामध्ये असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या GSTमध्ये पॅन जो आहे हा 10 अक्षरीय समाविष्ट असतो, हे लक्षात ठेवा. आणि GSTमध्ये जर आपण बघितले तर एकूण 15 अंकाक्षरे आपल्याला दिसून येतात. अंकाक्षरे म्हणजे काय, त्यामध्ये अंक असू शकतात किंवा अक्षरसुद्धा असू शकतात. ज्याप्रमाणे इकडे दिले बघा 27 दिला आहे, पुन्हा ABCD दिला आहे, हे एक्झाम्पल आहे. पण अशा पद्धतीने ही अंकाक्षर म्हणजेच काय, 15 अंकाक्षरी नंबर म्हणजे GST, ज्यामध्ये 10 नंबर जे आहेत त्याचे पॅनचे असतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके मित्रांनो, तुम्हाला हेही क्लिअर झालं असेल GSTN म्हणजे काय. आता पुढे बघूया. डेट आहे, इनव्हॉइस नंबर आहे जो असेल तो त्याच पद्धतीने. आता पुढे जाऊया. आता सिरियल नंबर. आता हे थोडक्यात मिठाईचं दुकान आहे, त्यामुळे बघा हा HSN कोड म्हणजे नेमकं काय. आता इथे बघा, इथे HSN कोड आहे. आता हा प्रत्येक दुकानात जो आहे तो वेगवेगळा असेल नाही का. आता HSN कोड याचं अर्थ काय, थोडक्यात त्या वस्तूच्या वर्गीकरणातील हा विशिष्ट क्रमांक असतो. आता हे मिठाईचं दुकान आहे नाही का, मग त्याच्या वर्गीकरण केलं गेलं मिठाई, त्याला हा HSN कोड जो आहे तो दिला गेलेला आहे. त्याला आपल्याला थोडक्यात म्हणता येईल हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमिनोकल्चर असं आपल्याला म्हणता येईल HSN कोड. आता हा HSN कोड मिठाईच्या दुकानातला आहे नाही का, तर समजा इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान असेल त्यांचा कोड वेगळा असेल. प्रत्येक वस्तूचा कोड जो आहे तो वेगळा असतो, तो हा कोड असतो. नेम ऑफ प्रॉडक्ट. आता नेमका हा कोड दिला आहे तर हा प्रॉडक्ट काय, तर या कोडचा प्रॉडक्ट आहे पेढे. ओके, त्याचा रेट बघा काय आहे, 400 रुपये प्रति किलो. ओके, आता जो गिऱ्हाईक आहे त्याने किती घेतलेत, त्याने तर 500 ग्रॅम घेतलेत, बरोबर आहे. अर्थातच मित्रांनो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतं आहे, बघा नीट लक्षात घ्या. 400 रुपये किलो प्रति किलो पेढे होते, त्याने क्वांटिटी घेतली 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, अर्थात 400 रुपये किलो आहे म्हणजेच अर्धा किलोला लागतील 200 रुपये. हे इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. ओके, आता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं GSTचे दोन भाग पडले जातात, कारण की तो GST जो आहे तो अर्धा जो आहे तो केंद्र सरकारकडे जातो आणि अर्धा जो आहे तो राज्य सरकारकडे जातो. मग इथे बघा याची विभागणी कशी केली. CGST म्हणजेच तुम्हाला कळालं आहे CGST म्हणजे काय, सेंट्रल GST. स्टेट म्हणजे काय, स्टेट GST, हे लक्षात घ्या. मग आता हा 2.5% कोणता, CGST 2.5%. आता 2.5% कशावरती, तर या 200 रुपयांवरती. मग हे तुम्हाला काय असेल 2.5 200 रुपयावरती 2.5% म्हणजे 100 रुपयावरती 2.5%, तर 200 रुपयावर किती, तर 5 रुपये. इथे सुद्धा हा सेम असतो, हे लक्षात ठेवा नेहमी. हा जो टॅक्स आहे CGST जेवढा असतो तेवढाच SGST असतो. आता हा 2.5% म्हणजे 100 रुपयावरती, मग 200 रुपयाचा आपण माल खरेदी केला आहे, मग 200 रुपयावरती 5 रुपये. मग हा कोणाकडे जाणार, तर सेंट्रलकडे म्हणजे केंद्राकडे. त्याचप्रमाणे हा 5 रुपये कोणाकडे जाणार, तर राज्याकडे. म्हणजेच काय मित्रांनो, जर आपण 200 रुपयाचे पेढे घेतले म्हणजे व्यापाऱ्याची किंमत आपण त्याला दिली, तर त्यावरती आपल्याला 2.5% सेंट्रलला द्यावे लागतात आणि 2.5% जे आहे ते स्टेटला म्हणजे राज्याला द्यावे लागतात. असे हे 5 आणि हे 5 10 आणि हे 200, अशी एकूण त्यांची किंमत झाली 210 रुपये. मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल 210 रुपये नेमके कसे आले आहेत. ओके, 200 रुपये आपण ॲक्च्युली पेढे घेतले, त्यावर 2.5% आपल्याला CGST द्यावा लागतो आणि 2.5% SGST द्यावा लागतो. म्हणजे 5 रुपये सेंट्रलला द्यावे लागतात आणि 5 रुपये राज्याला द्यावे लागतात. असे हे 210 रुपये. मित्रांनो याच पद्धतीने पुढचे सुद्धा जे आयटम आहेत ते सुद्धा असतील. बघूया, एकदा धावती नजर टाकूया. त्याचा कोड टाकला आहे 210691 चॉकलेट. ओके, ते बघूया. रेट त्याचा आहे 80 रुपये एक बार नाही का, एक घेतला आहे म्हणजे त्याचे रुपये झाले 80. आता बघा इथे जर बघितला तर याचा जो रेट आहे तो किती आहे, 14%. हा कशावरती आहे, CGSTवर, आणि हा SGSTवर पुन्हा 14 सारखाच असतो. म्हणजे जर GST जर आपण याचा काढला, तुम्हाला असं इथे विभागून दिलेला आहे नाही का, समजा जर याचा GST काढला तर तो किती होणार, 28%. ओके, कारण की इकडे बघा इकडे 2.5% होता, इकडे 2.5% म्हणजे टोटल 5% होता, तर इकडे विभागून दिलेला आहे ऑलरेडी 14% म्हणजे तो आहे 28%. त्यापैकी 14% आपल्याला द्यायचं आहे सेंट्रलला, त्यामुळे त्याचं 14% काढलं. 80 रुपयावरती 14% 14% काढले, ते आले 11 रुपये 20 पैसे.
तसंच याचं पण सेम येणार 11-20. मग आता टोटल जे आहे, आता नेमके एका चॉकलेटसाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागले, 80 रुपये अधिक 11 अधिक 20 अधिक 11 अधिक 20 असे झाले 102.40, म्हणजे 102 रुपये 40 पैसे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. पुढे बघूया आईस्क्रीम. आता आईस्क्रीम जर बघितलं तर इथे बघा 200 रुपये एक पॅकचं आहे. ओके, तो 500 ग्रॅमचा आहे. तो एक पॅक घेतला आहे, त्यामुळे त्याचे 200 रुपये येणार. त्याच्यावरती किती आहे जी एस टी जर विचारला, आता तुम्हाला डायरेक्ट समजा टॅक्स इन्व्हेस्टवरून जी एस टी किती, आईस्क्रीमवर जी एस टी किती, तर तुम्ही काय करणार, जी एस टी विचारले असल्यामुळे 9% 9% 18% जी एस टी. अर्थात तो इथे विभागून दिला आहे, सी जी एस टीला 9% आणि एस जी एस टीला 9%, बरोबर आहे. मग आता त्याच्यावरती 9%, 200 रुपयावर 9% म्हणजे 18 रुपये हे झाले. हे तुम्हाला कळालं असेल. म्हणजे 218 रुपये आपण दिले सेंट्रलला सी जी एस टी, 18 रुपये दिले आपण एस जी एस टी, 18 अधिक 36 आणि 200 म्हणजे 236 रुपये. या पद्धतीने हा टॅक्स जो आहे तो आकारला जातो. मित्रांनो, याच पद्धतीने ब्रेड, लोणी याचंसुद्धा तुम्हाला करता येईल. मग शेवटी फायनल काय असतं बघा, खाली काय आपल्याला विचारलेलं आहे, तर एकूण रुपये किती झाले, 41.70. आता हा जो आहे टोटल या इन्व्हॉइसवरती आपण एस जी एस टी किती दिला आहे, सी जी एस टी किती दिला आहे, तर 41.70 आपण सेंट्रलला दिला आहे त्या कस्टमरने आणि एक स्टेटला दिला आहे. असं एकूण बिल झालं आहे 723 रुपये 40 पैसे. मित्रांनो, तुम्हाला हे मला वाटतं कळालं असेल. आता या थोडक्यात अजून या बिलावर नेमकं काय सांगता येतं बघा. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, हे बिल दिलं आहे तर चॉकलेटवरती किती जी एस टी लावलेला आहे असं तुम्हाला विचारलं, जी एस टी. आता इथे जर बघितलं तर जी एस टी हा शब्दच नाही आहे, सी जी एस टी आणि एस जी एस टी. मग त्यामुळे हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं, सी जी एस टी आणि एस जी एस टी हे जी एस टीच्या अर्धे असतात. म्हणजे याच्यात आपल्याला जी एस टी विचारला आहे, तिथे सी जी एस टी 14 आहे, एस जी एस टी 14 हे सारखेच असतात. म्हणजे जी एस टी जो आहे चॉकलेटवर तो किती आहे, 28%. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता ब्रेडवरती सी जी एस टी एस जी एस टी किती ते बघा. आता ब्रेडवरती सी जी एस टी एस जी आपण बघूया, ब्रेड कुठे, हा ब्रेड इकडे, तर इथे बघा 0. ब्रेडवरती जी एस टी द्यावा लागत नाही किंवा एस जी एस टी द्यावा लागत नाही. म्हणजेच काय, ब्रेडवरती जी एस टी हा 0 आहे. म्हणजेच काय, ब्रेड जो आहे जी एस टीमध्ये गणला जात नाही, त्याच्यावरती टॅक्स लागत नाही, हे आपल्याला कळतं. काही कोणत्या वस्तू सूट दिल्यात आपण ते पुढे पाहणारच आहोत. आपण तात्पुरता या इन्व्हॉइसवरती, या कर बीजकावरती आपण बोलत आहोत. ओके, लोणीवर जर बघितलं, लोणीवर किती % जी एस टी आहे, किती टक्के जी एस टी आहे. जी एस टी विचारला आहे 7.5 अधिक 7.5 म्हणजे तुम्ही तो काय करणार, 6 अधिक 6 म्हणजे 12% जी एस टी आहे. हे तुम्हाला कळालं असेल. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. आता जी एस टी जो नंबर होता तो थोडक्यात बघा, हे लक्षात ठेवा. इकडे तुम्हाला सांगितलं जे जी एस टी नंबर जो आहे, जो 15 अक्षरी नंबर आहे, त्याचा नेमका अर्थ काय ते बघूया. 27 नंबर मी तुम्हाला सांगितला होता की जो राज्याचा 2 अंकी सांकेतांक आहे, त्याचप्रमाणे 10 अंकाक्षरी पॅन असतो आणि एक नोंदणी 1 अंक सर्वांसाठी असमान असतो. झेड जे तो बाय डिफॉल्ट, आणि शेवटचा जो अंक दिलेला आहे तो आपल्याला इथे, तो जो आहे चेकसम डिजिट, म्हणजे शेवटी अंक किंवा अक्षर यापैकी जे आहे ते आपल्याला सांगता येईल. एक असतं. 27 हा महाराष्ट्र राज्य संकेतांक आहे, म्हणजे स्टेट कोड. यावरून व्यापाराची नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे हे समजते, मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे. ओके मित्रांनो, अजून एक बीजपत्रक दिले आहे बघा खाली. आता हे लक्षात ठेवा, इथे जे होतं आपल्याला एच एस एन कोड होता नाही का, मी तुम्हाला एच एस एन कोड म्हणजे काय ते नेमकं सांगितलं. आता पुढचं एक इन्व्हॉइस बघूया काय दिले ते. ओके, हे कॅल्क्युलेशन आपण आता समजून घेतलं आहे. ओके, हे एक इन्व्हॉइस आहे बघा. हां, हे एक कर बीजक आहे. काय बघूया, वाचन करूया त्याचं. आहार सोनेरी खेड शिवापूर, इन्व्हॉइस नंबर 58. आता याचा जी एस टी एन दिला आहे बघा इथे नाही का. हा सुद्धा जो आहे जी एस टी एन आहे, याचं सुद्धा त्याच पद्धतीने 27वरून आपल्याला महाराष्ट्रातील कळतं आहे. हा त्याचा पॅन नंबर असणार आहे, पॅन असेल, आणि ही इन्व्हॉइसची डेट म्हणजे ज्या दिवशी हे बिल बनवलं ते. ओके, इथे बघा त्याचा पत्ता दिला आहे, आहार सोनेरी खेड शिवापूर पुणे. मोबाईल नंबर दिला आहे आणि इथे ईमेलसुद्धा दिला आहे. हे या गोष्टी बंधनकारक आहे, ते लक्षात ठेवा. ओके, आता इथे बघूया. पहिलाच अंक जो दिला आपल्याला तो दिला आहे एस ए कोड. मागे होता एच एस एन कोड नाही का. आता एस ए सी म्हणून यायला लागले असतं आपण. एस ए सी कोड म्हणजे नेमकं काय, सर्व्हिस अकाउंट कोड.
म्हणजे जिथे सेवा आहे नाही का, सेवाच्या वर्गीकरणाला विशिष्ट कोड असतो. त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल HSN जो होता मागच्या आपण करबीज पत्रकात पाहिला तो होता वस्तूवरील वस्तू ज्या होत्या त्या वस्तू होत्या त्याच्यावरती तो कोड होता. आता SAC म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिस म्हणजे काय, सेवा, म्हणजेच काय, सेवा या वर्गीकरणाचा हा विशिष्ट कोड. ओके. आता मित्रांनो इथे बघा दिले आपल्याला 9963 हा त्या सेवावरील कर आहे कॉफीसाठी. ओके. एक क्वांटिटी म्हणजे एक कॉफी घेतली आहे, रेट आहे 20 रुपये, टॅक्सेबल अमाऊंट झाली 20. आता इथे सुद्धा CGST SGST 2.5%, 2.5%, 2.5% म्हणजे GST जो आहे तो किती झाला असेल 2.5 अधिक 2.5 5% झाला असेल हे तुम्हाला कळालं आहे. ओके मित्रांनो पुढे बघूया. मसाला टी ही सुद्धा एक आहे, याच्यावर 10 रुपयाला असणार ती, टॅक्सेबल अमाऊंट 10 झाली आहे, परंतु याच्यावर जो आहे इथे बघा आपल्याला दिसत नाही 2.5% दिलेला आहे. आपल्याला ॲक्च्युली रिक्त जागा भरायच्या आहेत त्या भरूया आपण. आता बघा मसाला टीवरती सुद्धा जो एकूण 5% असते म्हणजे CGST 2.5 आणि SGST 2.5 म्हणजे मित्रांनो इथे बघा काय लिहिणार, हे पुढं तुम्ही म्हणून सगळं इथे लिहिणार आपण 2.5. ओके मित्रांनो लक्ष समजून घ्या, इथे हे लिहिलं आहे मी 2.5. आता मित्रांनो 10 रुपयावरती 2.5% म्हणजे 25 पैसे आले नाही का, म्हणजे इथे देणार 0.25 पैसे या रकण्यामध्ये, हे लक्षात घ्या 0.25 पैसे. तसंच इकडे ज्या पद्धतीने लिहिलं तेच इकडे सुद्धा येणार 0.25 पैसे. ओके हे तुम्हाला कळालं असेल. पुढे बघूया मसाला डोसा. आता इथे आयटम 2 घेतले त्यांनी, क्वांटिटी 2 घेतल्या आहेत, रेट आहे 60 रुपये. आता मित्रांनो 60 रुपये त्याचा रेट असेल तर 2 क्वांटिटी घेतल्या आहेत म्हणजे 2 क्वांटिटीचे होतील इथे 120 रुपये, 2 मसाला डोस्याचे होतील 120 रुपये. आता त्याच्यावरती कर आहे 2.5% म्हणजे 2.5%. 2.5% कशावरती आहे तर 100वरती, ते 120वरती किती तर ते तुम्हाला सहज काढता येईल, तो येणार आहे 3 रुपये, इथे लिहिणार 3 रुपये. ओके मित्रांनो CGST SGST सारखाच असतो त्यामुळे तो तसा इकडे लिहून टाका. हा 2.5 इथे दिला आहे आणि हा येणार 3 रुपये. या पद्धतीने तुम्ही जी ही टोटल जर केली तर ती तुम्हाला करता येईल. बघा हे 2.5 याचा होता 2.5 म्हणजे इथे येणार 0.5 आलेला होता इथे. ओके 0.50 इथे आपण काढला होता 0.25 0.25 0.25 हे समजून घ्या जरा. हा 0.50 आहे, हा 0.25 आहे आणि खाली आहे 3 म्हणजे थोडक्यात काय येणार तो 3.75 इथे येणार 3.75. हा आला SGST. पुन्हा एक सगळं खोडतोय बघा, हा 3.75 इथे आलेला आहे 3.75. इथेही सेम येणार मित्रांनो 3.75. ओके ओके इथे आपण 20 आणि 10 आणि हे 120 रुपये काढले होते ना डोस्याचे 120. ओके आता मित्रांनो 120 20 अधिक 10 म्हणजे हे झाले आपल्याला सांगता येईल 120 150 झाले नाही का, 150 झाले. ओके 150 आणि हे 3.75 पुन्हा 3.75 म्हणजे हे किती झाले 7.5 रुपये झाले. म्हणजेच टोटल अमाऊंट जे आहे बघा 3.75 3.75 म्हणजे 7 रुपये 50 पैसे. आता 150मध्ये ती मिळवणार ते कसे येतील बघा म्हणून ग्रँड टोटल जी आहे ती येणार 157.50 अशा पद्धतीने काढता येईल. मित्रांनो हा काही तुमचा परीक्षेतला प्रश्न नाही आहे परंतु येऊ शकतो समजवण्यासाठी तुम्हाला हा पुरेसा आहे. ओके मित्रांनो तुम्हाला हे टॅक्स इनवॉइस कळालं असेल असं मी समजतो. आय होप तुम्हाला हे नक्की कळालं असेल. चला मित्रांनो पुढे जाऊया. मित्रांनो तुम्हाला हे कळालं आहे आता आपण 2 करबीजक बघितले, HSN कोड आणि SAC कोड आपण पाहिला. SAC कोड म्हणजे थोडक्यात काय सेवांसंदर्भात सर्व्हिस संबंधात विशिष्ट क्रमांक असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल नाही का. HSN कोड आपण बघितला होता. HSN कोड कशा संदर्भात होता तो वस्तूंसंदर्भात होता. ओके मित्रांनो आता बघा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नेमके जे GSTचे रेट जे ते ऑलरेडी निर्धारित केलेले आहेत सरकारकडनं तर ते कसे असतात बघूया. कोणत्या कोणत्या वस्तूंवरती सूट दिलेली आहे की तिथे GST लागत नाही आणि कोणत्या वस्तूंवरती जास्त GST आहे ते आपण बघूया. ओके बघूया मित्रांनो. शून्यधारित म्हणजे नील रेटेड म्हणजेच काय या वस्तूंवरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा GST द्यावा लागत नाही. कोणत्याही प्रकारचा आपल्याला यावरती केंद्र सरकार किंवा राज्य सरकार GST जो आकारत नाही त्या कोणकोणत्या वस्तूत बघा
अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू. मित्रांनो, या वस्तू ज्या त्या सर्वांना आवश्यक असतात. त्यामुळे सरकारने जे आहे किंवा गव्हर्नमेंटने जे आहेत या वस्तूंवरती GST रद्द केलेला आहे किंवा GST यांना 0% आहेत. भाजीपाला घ्यायला गेलात तिथे तुम्हाला GST नाहीत. फळे घ्यायला गेलात, दूध घ्यायला गेलात, मीठ घ्यायला गेलात, मातीची भांडी घ्यायला गेलात, तिथे कोणत्याही प्रकारचा GST जो आहे तो लावला जात नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढे सेवा, धर्मदाय संस्थांचे उपक्रम. आता मित्रांनो, हे उपक्रम जे आहेत हे समाजासाठी अतिशय चांगले असतात. मग त्यांना सुद्धा कर जो आहे तो हा लागलेला नाही आहे. पाण्याची वाहतूक असेल, रस्ते व पुलांचा वापर, शिक्षण व आरोग्यसेवा जे अतिशय महत्त्वाचे असतात. शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यावरती GST नाही आहे. आरोग्यसेवा ही सुद्धा सर्वात महत्त्वाची. या काळात तर आरोग्यसेवा खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, हा लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे, कोविड-19ची साथ चालू आहे. त्यामुळे आरोग्यसेवेवरती सुद्धा कोणत्याही प्रकारचा GST नाही आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. सार्वजनिक वाचनालय, शेतासंबंधित सेवा, या सर्व सेवा किंवा या सर्व वस्तू, हे लक्षात ठेवा, वस्तू आणि सेवा नाही का. आत्ताच आपण पाहिलं HSN आणि SSC नाही का, सेवा आणि वस्तू कर हे यांच्यावरती माप आहेत. आता हे लक्षात ठेवा, यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा GST जो आहे तो नाही आहे. कोणत्या वस्तू सांगितल्या बघा, ज्या आपल्या जीवनावश्यक आहेत, भाजीपाला, फळे, दूध, मीठ, मातीची भांडी, यावरती नाही आहे. त्याचप्रमाणे धर्मादाय संस्थांचे उपक्रम, पाण्याची वाहतूक असेल, आपल्यासाठी आवश्यक येते नाही का. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आरोग्यसेवा या खूप महत्त्वाच्या आहेत. यांच्यावरती GST नाही. ओके. आता कमीत कमी दर GSTवरती कोणकोणते ते बघूया. निम्न दर म्हणजे 5%. आता 5% दर कोणकोणत्या वस्तूंवरती लावले GSTचे. अर्थात हे 5% याचा अर्थ काय, 2.5% CGST आणि 2.5% SGST. हे वेगळं सांगायला नको. ओके. सामान्य वापरातील वस्तू जसे LPG सिलेंडर, लागणारी वस्तू येते आपल्याला, चहा, तेल, त्याचप्रमाणे फ्रोझन भाज्या, लवंग, मिरी, मसाले, मिठाई इत्यादी या प्रवर्गात ज्या वस्तू येतात त्यांना मात्र 5% GST आपण देतो. आता तो वेगळा दिला आपण देत नाही, तो आपण ते आपलं कर बीजपत्रक पाहिलं त्यामध्येच तो आपण वाढवून देतो. त्यामुळे याचं तुम्हाला कळालं असेल. ओके. सेवा, रेल्वे वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक, इकॉनॉमी क्लास. विमान वाहतुकीमध्ये 2 क्लास असतात मित्रांनो, एक इकॉनॉमी क्लास असतो आणि एक बिझनेस क्लास असतो. इकॉनॉमी क्लास जो आहे त्याच्यावरती 5% आहे, हे लक्षात घ्या. हॉटेल्स मध्ये खाद्यपदार्थ व पेये याच्यावरती 5% आहे. कमीत कमी 5% निम्न दर जे आहेत ते हे तुमच्या लक्षात आले असेल. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. प्रमाण दर स्तर 1. आता हा 12%. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, इथून हे वाढत जाणार आहे नाही का. सुरुवातीच्या 0, 5, आता हा प्रमाण दर येतो आहे, हा 12%. GST हा लक्षात घ्या. 12% GST म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, 6% जो आहे तो सेंट्रलकडे SGST जाणार आहे, CGST जाणार आहे, नंतर राज्याकडे SGST जाणार आहे, लक्षात ठेवा. आता 12% कोणकोणत्या वस्तूंवर आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या व फळांपासून तयार केलेली लोणची. मित्रांनो लक्षात घ्या, भाज्या व फळे जे आहेत यांच्यावरती 0% आहेत, पण त्यापासून तयार केले गेलेलं लोणची, मुरब्बा, जॅम, जेली, चटण्या, तुम्ही सॉस वगैरे ज्याला म्हणतात नाही का, जे तुमचं आवडतं आहे, त्याच्यावरती मात्र 12% GST आहे, लक्षात घ्यावा. त्याचप्रमाणे मोबाईल इत्यादी या सर्व वस्तू. आता सेवा कोणकोणत्या याच्यात 12%मध्ये बघूया. छपाईसाठी कामे, गेस्ट हाऊस, बांधकाम व्यवसायाशी निगडीत सेवा यांच्यावरती 12% GST आहे, हे लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. प्रमाण दर म्हणजे स्तर सेकंड थोडासा वाढलेला असेल तो 18%. मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांचा समावेश. आता यामध्ये बघा, मार्बल, ग्रॅनाईट, परफ्यूम्स, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV या संबंधित किंवा यासारख्या वस्तू जे आहेत यांच्यावरती 18% GST जो तो द्यावा लागतो. अर्थात हे वेगळं सांगायला नको. 9% CGST, 9% SGST. मग सेवा कोणत्या, या वस्तू झाल्या 18%. तर सेवा कोणकोणत्या बघा. कुरिअर सर्व्हिसेस, आउटडोर केटरिंग, सर्कस, नाटक, प्रदर्शन, सिनेमा, चलन विनिमय सेवा, शेअर खरेदी विक्री, दलांची सेवा इत्यादी जे आहेत हे सर्व 18%मध्ये येतात. आणि सर्वात हायेस्ट जो आहे तो कोणता, तो आपण बघूया. तो आहे उच्चतम दर, म्हणजे तो 28% GST भरावा लागतो. म्हणजेच 18 म्हणजे किती झाले, 14 दुनी 28 ना, 14% CGST आणि 14% SGST. यामध्ये कोणत्या वस्तू येतात, ज्या ऐशो आरामाच्या वस्तू आहेत. मोटरसायकल पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, AC युनिट, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने, शीतपेय इत्यादी हे सर्व जे आहेत 28%मध्ये येतात. मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तंबाखू किंवा शीतपेय
यांची किंमत वाढवण्यामागे अटक हाच हेतू आहे की लोकांनी हे खाऊ नये, नाही का. तंबाखू तर खूप कदाचित स्वस्त म्हणत असेल, पण याच्यावरती GST जास्त का, तर सरकारचा एकच हेतू आहे की हा खाऊ नये, कारण की त्यापासून कॅन्सरसारखे रोग होतात, हे त्यांना सांगायचं असेल. बघूया पुढे. सेवा. पंचतारिका हॉटेल निवास व्यवस्था, अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेसकोर्स, IPL सारखे खेळ, विमान वाहतूक. आता इथे बघा मित्रांनो, विमान वाहतूक बिझनेस क्लास आला आहे, नाही का. आता मी तुम्हाला सांगितलं होतं तो इकॉनॉमी क्लासचा जो रेट होता तो आपण पाहिला. इकॉनॉमी क्लास जर आपण बघितला तो किती होता बघूया, तर तो फक्त होता 5% वाटतं, नाही का. 5% होता तो, तुमच्या लक्षात आलं असेल. इकडे बघा 5%. विमान वाहतूकमध्ये इकॉनॉमी क्लासला 5% होता, मात्र बिझनेस क्लास जे थोडंसं हायफाय त्यांचे सोफे वगैरे असतात त्यांच्यासाठी मात्र तो किती आहे, 28%. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके मित्रांनो, पुढे बघूया. आता तुम्हाला हा वेळ आहे, तुम्ही वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या पाहू शकतात. इथे वेबसाईट दिली, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्स. त्या वेबसाईटवरून 0 ते 5% दरम्यान कोणत्या वस्तूंवर GST किती ते शोधा. ओके. आता मित्रांनो, हे जे दर जे दिलेले आहेत ते कदाचित चेंज होऊ शकतात. आता हे जेव्हा दर दिलेले आहेत त्यावेळेस जसे प्रकरण लिहिलं गेलं किंवा तयार केलं गेलं त्यावेळेचे हे दर आहेत. कदाचित यांच्यामध्ये मागे पुढे फरक झालेला असेल. अर्थात आपल्याला जर प्रश्न आला तर आपण या दरानुसारच उत्तरं देणार आहोत. ओके. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघायचे मित्रांनो, वीज, पेट्रोल, डिझेल हे इत्यादी GSTच्या कक्षेत नाहीत. हे लक्षात घ्या. वीज, पेट्रोल, डिझेल हे GSTच्या कक्षात नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्याच्यावरती कर नाहीत, त्याच्यावर ऑलरेडी भरपूर कर आहेत, त्यामुळेच कदाचित हे GSTच्या कक्षात आलेले नसावेत. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. इथे थोडक्यात तुम्हाला दिलेल्या 10 वस्तूंची यादी तयार करा, GST दर करा. मला वाटतं हे तुम्ही होमवर्क समजूया, कारण की GSTचा दर माहिती असेल तर तुम्ही ते करू शकाल. ओके. याच पद्धतीने काही तक्ता पहा, वस्तू व सेवा कोड शोधून लिहा. मित्रांनो, हे तुम्ही होमवर्क घ्या आणि नंतर सराव संच जो सुरू होणार आहे आपण त्यासाठी मला वाटतं आपण पुढचा व्हिडिओ तयार करूया. आता आपण इथेच थांबूया आणि सराव संच जो पुढचा असणार आहे आपला 4.1 त्याला आपण सुरुवात करू, कारण की हा व्हिडिओ जास्त लांबेल. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा. धन्यवाद.